हरिओम. पसायदान. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. प्रवचन क्रमांक 11. ओवी दुसरी, भाग 2. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवाचे. पहिल्या चरणामधील खळांची व्यंकटी याचे निरूपण आपण मागील प्रवचनामध्ये पाहिले. आता आपण या चरणामधील पुढील शब्दांचे निरूपण पाहू. सांडो. सांडो म्हणजे सांडून जाऊ दे. हरवणे आणि सांडणे यात फरक आहे. जड भरीव वस्तू हरवते, रसयुक्त पातळ पदार्थ सांडतो. जड भरीव वस्तू हरवली तर कदाचित काही कालावधीनंतर ती सापडूही शकते. उदाहरणार्थ, चष्मा हरवला तर तो शोधून सापडतो, किंवा घराबाहेर कोठे हरवलेला असेल तर तो आपल्याला सापडत नाही, पण इतर कोणाला तरी सापडतो. परंतु रसयुक्त पातळ पदार्थ सांडला तर तो कधीही परत मिळत नाही, मिळवता येत नाही. कारण सांडलेला पदार्थ परत उचलून घेता येत नाही, भरता येत नाही. तो एकदा सांडला की सांडला, गेला. आपण त्याला कायमकरिता मुकतो. उदाहरणार्थ, भांड्यामधून पाणी, तेल जमिनीवर सांडले की सांडले. ते जमिनीवरून उचलून घेता येत नाही किंवा पुन्हा भांड्यात भरता येत नाही. कारण सांडलेला पदार्थ खराब होतो, त्या जागी मुरतो, विरतो, विरघळतो. श्री ज्ञानेश्वर माऊलींना येथे सांगायचे आहे की खलांची व्यंकटी सांडून जाऊ दे. कारण सांडलेला पदार्थ पुन्हा भरता येत नाही, त्यामुळे आपण त्या पदार्थाला कायमकरिता वंचित होतो. याचप्रमाणे येथे विघ्न संतोषींच्या कुटिल वृत्तीचा कायमकरिता नाश होऊ दे, तिचा बिमोड होऊ दे, ती समूळ नष्ट होऊ दे. पुन्हा अशी वृत्ती उफाळून न येऊ दे, यासाठी त्यांनी मुद्दाम सांडो असा शब्द वापरला आहे. सांडो शब्द भविष्यकाळ दर्शवतो. माऊली येथे विश्वेश्वराला प्रार्थना करून प्रसाद मागत आहेत. आतापर्यंत जे झाले ते झाले, त्यासाठी आपण काही करू शकत नाही. आपण काळ मागे सरकवू शकत नाही. परंतु आता येथून पुढे खळांची व्यंकटी सांडून ती पुन्हा उफाळून न येण्याकरिता नष्ट होऊ दे, हा असा प्रसाद मला द्यावा. जे खळांची व्यंकटी सांडो या आधी ओळीच्या सुरुवातीला श्री ज्ञानेश्वर माऊलींनी जे असा शब्द वापरला आहे. काव्याच्या दृष्टीने ते अगदी यथायोग्यच आहे, परंतु निरूपणासाठी अर्थाच्या दृष्टीने तो शब्द मी जागा बदलून चरणाच्या शेवटी घेतला आहे, कारण त्याचे तसेच प्रयोजन आहे. जे या शब्दाने ज्ञानेश्वर माऊलींना सांगायचे आहे की खळांची व्यंकटी सांडो होण्यासाठी जे जे काही करायचे असेल ते ते सर्व काही करावे. त्यासाठी सर्वतोपरी उपाय करावेत. परंतु विघ्न संतोषी लोकांची कुटिल वृत्ती समूळ नाश होऊ दे. कारण ही अशी वृत्ती चांगली नाही, ती घातक आहे. अशा लोकांना ज्ञानाने उमजले तरीही असे लोक काही कालावधीकरिताच सुधारल्यासारखे वाटतात. काही कारणाने त्यांच्यासमोर ती तशी खळ संधी आली की ह्या लोकांचा पाय पुन्हा घसरतो. ते बेभान होतात, त्यांच्या अंगात वारे संचारते आणि ते पुन्हा जसे वागू नये तसे वागतात. यांच्या बाबतीत पहिले पाढे 55, पुन्हा ये रे माझ्या मागल्या, हेच सत्य असते. दारुडा दारू सोडतो, परंतु किती काळ? तर अल्पकाळातच पुन्हा तो दारू न पिईपर्यंतच, कायम करिता नाही. श्री ज्ञानेश्वर माऊली पुरुषोत्तमाकडे साकडे घालत आहेत की अशी खलप्रवृत्ती समूळ नष्ट होऊ दे. परंतु यात एक माऊलींचा वात्सल्य भाव आहे. ते दुष्ट प्रवृत्ती नष्ट होऊ दे असे म्हणत आहेत, दुष्ट नष्ट होऊ देत असे सांगत नाहीत. संतांना समस्त मानवांबद्दल आत्यंतिक टोकाचे कारुण्य असते. आईचा एक मुलगा सत्शील आणि दुसरा व्यसनी असतो. आईला त्या दुसऱ्याची काळजी असते. ती त्याला उपदेश करून सुधारण्याचा प्रयत्न सतत करत असते. शेतात बी पेरले, त्यामधून रोप वर आले, तरी तेथे आजूबाजूला तण गवत उगवते. म्हणून शेतकरी नाराज होत नाही किंवा हतबल होत नाही.
तो ते तण गवत उपटून नष्ट करतो. यामुळे रोपाच्या आजूबाजूला माती मोकळी होते. त्यातील खनिजे रोपाला मिळू लागतात. ते छान तरारते. मूर्तिकाराला जर विचारले की तुम्ही दगडामधून मूर्ती कशी तयार करता, तर त्याला विस्मय वाटते आणि विनयाने तो सांगतो, मी मूर्ती तयार करत नाही. दगडात मुळातच मूर्ती तयार असते. मी फक्त त्या मूर्तीच्या आजूबाजूच्या कपच्या दगडामधील अनावश्यक भाग बाजूला करतो आणि मग आतील मूर्ती दिसू लागते. यात माझे काहीच कसब नाही. अशाच प्रकारचा एक दुर्दम्य वात्सल्यमय विश्वास माऊलींना खळांच्या व्यंकटीबद्दल आहे. ज्या अर्थी आशांना कधीतरी उपरती होते, जाण येते आणि अल्पकाळ का होईना ते स्वतःच्या कृतीबद्दल पस्तावतात, अल्पकाळ बदलतात, त्या अर्थी तेथे कुठेतरी कायम सुधारायला संधी आहे. आशांच्या चांगुलपणावर वाईटाचे पांघरूण घातले गेले आहे. ते दूर केले गेले तर असे लोक कायम सुधारू शकतात. व्यंकटी म्हणजे वक्र गती घेणे, सरळ मार्गाने न जाता आडमार्गाने जाणे, 4 जणांपेक्षा काहीतरी निराळे परंतु अव्यावहारिक करण्याची उर्मी असणे. ही उर्मी कायमकरिता दूर व्हावी यासाठी माऊली स्वतः या ओवीमध्ये पुढे एक शाश्वत उपाय सांगत आहेत. त्याचे निरूपण आपण पुढील प्रवचनांमध्ये पाहू. हरिओम.